मला भाजपातल्या मित्रांनी जे विश्वासानं सांगितलं एक वाक्य, म्हणजे त्या नरेटिव्ह म्हटलं तरी चालेल की तुम्ही पराभूत नाही झालेला, कप्तानं तुमचा विजय हिरावून घेतलाय, हे कार्यकर्त्यांच्या डोक्यात भिनवणं हे भारी होतं. मी वारंवार हा भारी शब्द वापरतो. तुम्ही विचार करा, म्हणजे तुम्हाला जेव्हा कोण सांगतं नाही तुम्ही कुठे पराभूत झाला, तुमचा विजय त्यांनी हिसकावून नेलाय, त्यांनी ते केलं, त्यांनी वोट जिहाद केले. आता वोट जिहाद हा वादाचा मुद्दा, आक्षेप घ्यावा असाच मुद्दा, कारण निवडणुकीवर चुकीच्या पद्धतीनं प्रभाव टाकला असा मानावा असा मुद्दा. मात्र जेव्हा आपण तुम्ही म्हणता तसं फडणवीसांच्या दृष्टिकोनातून विचार करतो किंवा भाजपाच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर राजकीय रणनीती म्हणून आपल्या खचलेल्या लोकांना मानसिकदृष्ट्या कोलमडले असतील हो ते कार्यकर्ते. राजकीय नेते आहे ना वरच्या तरी सुद्धा परिपक्व असतात, बनेल असतात. सामान्य कार्यकर्त्यांना जो खरा निवडणूक लढतो आणि जिंकतो, ज्याच्या खांद्यावर या नेत्यांचे सर्व वैचारिक बंदुका असतात, तो कार्यकर्ता खरोखर कोलमडतो. हे सत्र आल्यावर अरे संपलं मोदी मॅजिक रे, मोदी हे तो मुमकिन हे वगैरे काही नाही रे, असं जे वाटलेलं असतं. आणि पुन्हा 272, 303, 2019 आणि आता 240 अल्पमत, किती मोठा धक्का. मात्र ते त्या कार्यकर्त्याला उभारी देण्यासाठी हे डोकं चालवणं, ते जिंकलेत पण तुम्ही पराभूत नाही झाला, खूप मोठं हे नरेटिव्ह होतं म्हटलं.